हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दे वल्लभम् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुना पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाचरिता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 162 नंबरच्या ओवीचा विचार केला होता। 7व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 26 आणि त्यावरची असणारी 161 आणि 162 नंबरच्या ओवीचा विचार केलेला होता। भगवंत म्हणतात, मी सगळे जाणतो, भूत जाणतो, भविष्य जाणतो, वर्तमान जाणतो। कारण भगवंत कालातीत आहे। ते कालातीत असल्यामुळे सर्व भूतमात्रांना ते जाणतात, परंतु मला मात्र कोणी जाणत नाही। फार सुंदर वर्णन माऊलींनी करतात। एते भूत जिये अतितली तिये मीची होऊनी ठेली आणि वर्तत आहाती जे तुली तेही मीची। जेवढे म्हणून होऊन गेले आणि जे होणार आता आहेत, विद्यमान आहेत, ती सगळी मी आहे। का भविष्यमाने जियेही तीही मज वेगळी नाही। हा बोलची एरवी काही होयना जाय। होयना जाय हा सुंदर तुकडा माऊलींनी तिथं वापरलेला आहे। हा बोलची एरवी काय, या माझ्या स्वरूपाचं वर्णन काय, काही की काय होत नाही, काही जात नाही, काही येत नाही, हेच वर्णन माझं करता येईल परमार्थता। त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथंच घडत असतात, इथंच होत असतात। भविष्यात निर्माण होणारे असं भगवंता वेगळं काय नाही। त्याला आपण वर्णन केलेलं आहे की जीवाला भूतकाळाचं स्मरण असतं आणि भविष्य काळामध्ये तो वावरत असतो। माझे सद्गुरू डॉक्टर काका बोलतात, ते म्हणतात की भूतकाळामध्ये आपण बुडणं आणि भविष्य काळामध्ये ज्या उड्या मारत असतो, मनोरथ रचत असतो, त्याच्यातून बाहेर पडल्याखेरीज आपल्याला वर्तमान काळात प्रकट असलेल्या ब्रह्माचा अनुभव येणार नाही। कारण भूतकाळामध्ये ब्रह्म नाही। वर्णन कसं केलेलं आहे, ब्रह्म नाही म्हणजे माझं चिंतन भूतकाळात जाऊन मी करत शकत नाही। मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी असं चिंतन मी भूतकाळामध्ये जाऊन करू शकत नाही। मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी असं चिंतन मी भविष्य काळामध्ये जाऊन करू शकत नाही। मी अहम ब्रह्मास्मी ही स्थिती फक्त वर्तमान काळ दर्शवते आणि म्हणूनच भगवंत वर्तमान काळात आपल्या समोर असतात। ते भूतकाळात होतेच होते, पण आता भूतकाळात जाऊन मी त्यांना भेटू शकत नाही। भविष्य काळात आहेतच, कारण ते भविष्य पुन्हा कुठल्याही काळामध्ये पाहिलं तर ते असणारच आहेत, परंतु मी भविष्य काळामध्ये प्रवेश करू शकत नाही। मी राहतो तो वर्तमान काळामध्ये राहतो आणि भगवंताचं स्वरूप सुद्धा वर्तमान काळ दर्शवतं। आणि म्हणून भगवंत जरी वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्य काळ जाणत असले तरी मला भेटता तो एकच काळ आहे, तो म्हणजे वर्तमान काळ।
मी भूतकाळात जाऊन भगवंतांना भेटू शकत नाही, मी भविष्य काळात जाऊन भगवंताला भेटता येणार नाही, म्हणून मला वर्तमान काळात सावध होऊन सांभाळायला पाहिजे. याचंच वर्णन भगवंतांनी, भगवंत कालातीत आहे, पण ते कालातीत असले तरी माझी भेट जी आहे त्याची आणि माझी भेट वर्तमान काळातच आहे. पण जीवाला भूतकाळाचं सतत स्मरण ठेवल्यामुळं दुःख आणि वेदना त्याला आठवत असतात, आणि या स्मरणामुळं, भूतकाळातल्या स्मरणामुळे वर्तमान काळ आपल्या हातातून निसटतो. त्याबरोबरच तो भविष्य काळाची चिंता करत असतो. म्हणजे भूतकाळाचं चिंतन चालू असतं किंवा त्याच्याबद्दलचं स्मरण असतं, आणि भविष्य काळाबद्दलची चिंता असते. कसं होईल, काय होईल, माझ्या आयुष्यातल्या या घटना मला कुठेपर्यंत घेऊन जाणार आहेत, या सगळ्याच्या चिंतनामध्ये वर्तमान काळामध्ये जो मी जसा आहे तसा, मी जसा आहे तसा, मी जिथं आहे तसा, मी ज्यावेळी आहे तसा, बघा, जसा आहे तसा, जिथं आहे तसा, ज्या वेळेमध्ये आहे तसा, या तिन्ही गोष्टी आहेत, देश, वस्तू आणि काल. या तिन्ही गोष्टींमध्ये मी त्यातून बाजूला होऊन आता असणाऱ्या वर्तमान काळामध्ये मी प्रविष्ट असलो पाहिजे. कारण वर्तमान काळाशी जेव्हा संबंध येतो त्यावेळी भूतकाळाबद्दल असलेलं जे स्मरण जे आहे ते कटू असो किंवा गोड असो, गोड ही स्मरण हे सुद्धा माझ्या चिंतनामध्ये, ज्ञानचिंतनामध्ये अडचणच होऊ शकते. आणि भविष्य काळामधलं सुद्धा जी चिंता आहे ही सुद्धा माझ्या मूळ चिंतनामध्ये, मी अहम ब्रह्मास्मीच्या चिंतनामध्ये मला अडचणच ठरू शकते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी, स्मरण आणि चिंता, चिंतन आणि चिंता, या दोन्ही गोष्टी भूतकाळातल्या आपण जर घालवली, भविष्य काळ जर घालवला, तर समोर असलेला वर्तमान काळ जो आहे तो मला सुखी दुःखी करत नाही. भूतकाळातले स्मरण मला दुःखी करतं किंवा सुखी करतं. भविष्य काळातल्या कल्पना मला काहीच देत नाही, काहीच देत नाही. त्याचा अनुभवच नसतो, ते भविष्य काळाचा अनुभवच नसतो. आणि आजचा वर्तमान काळ मी भूतकाळामध्येच टाकत आहे, पण टाकताना तो जाणीवपूर्वक टाकावा. त्याच्यातून त्याचं जे आहे ते सगळं प्राप्त करून वर्तमान काळातलं घ्यावं, आणि मग त्याला भूतकाळामध्ये ढकलून टाकावं. जातोच तो, परंतु आपण तसं करत नाही. आपण नेहमी भूतकाळामध्ये राहतो, नेहमी भविष्य काळामध्ये राहतो. त्यामुळे मी राहतच नाही. माझं अस्तित्व हे वर्तमान काळाशी संबंधित आहे. भगवंत मात्र तिन्ही काळाचा विचार करतात. भविष्य काळाच्या सर्व चिंता आणि भूतकाळाच्या स्मरणामधून पूर्वी जे सुख अनुभवलेलं ते मिळावं अशी एक इच्छा निर्माण होते. आणि जे मागील दुःख जे भोगलेलं आहे ते दुःख मला भविष्यात नसावं अशी एक कल्पना चिंतेमध्ये येत असते. मला ते दुःख नसावं अशी चिंता वाटत असते. मला जर ते दुःख आलं तर मी काय करू, आणि भूतकाळामध्ये जे दुःख भोगलं ते मला नसावं, पण त्या दुःखाची आठवण करून आपण दुःखी होतो, आणि सुखाची आठवण करून आपण सुखी होतो. त्यामुळं सुखी आणि दुःखी होण्यामध्ये माझी सुखरूपता राहून जाते. आणि भगवंत सुखरूपतेशिवाय भेटत नाही. तो सुखातही नाही आणि दुःखातही नाही, आणि त्यामुळे तो सुखरूप आहे. त्यामुळे तो कशातच नाही, तो आहे तसा आहे. म्हणून मागील दुःख नको असं भविष्य काळाबद्दल चिंतन असतं. म्हणून वर्तमान या चिंतनातून सुटून जातो. आणि पण एखाद्या गोष्टीची स्मृती असावी, पण त्यामध्ये हवं नको पण नसावं. काही वेळा आपण म्हणतो भूतकाळ सगळा विसरायचा काय. काही वेळा भूतकाळातल्या घटना माझ्या आत्ताच्या वर्तमान काळामध्ये मला जगण्या वागण्यासाठी उपयोगी पडत असतात, परंतु त्यामध्ये हवे नको पण जर आलं ना, तर तो भूतकाळ आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. भविष्याची योजना करायची की नाही, करावी, पण त्याच्याबद्दल चिंता नसावी. योजना जरूर करावी, योजना सफल होतील नाही होतील यातून मात्र बाहेर पडावं, त्याच्या चिंतेतून बाहेर पडावं. म्हणून भूतकाळातून आपण सावधपणा घेतला पाहिजे. म्हणजे तोच सावधपणा आपल्याला भविष्य काळासाठी उपयोगी पडेल आणि वर्तमान जगण्यासाठी सुद्धा उपयोगाला पडेल. म्हणून अनुभवातून पुढे जावं. तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही जनमता. मी सत्यच तेवढं पकडलं, आणि सत्य हे वर्तमान काळामध्ये आहे. मी जनमताचा विचार करत नाही. म्हणून चिंतेत असू नये, चिंतनात असावं असं संत सांगतात.
चिंता म्हणजे प्रपंच आहे आणि चिंतन म्हणजे परमार्थ आहे. चिंता प्रपंच बळकट करत असते, विषयाच्या वासना अधिक प्रबळ करत असते. म्हणून चिंतेतून बाहेर पडायला पाहिजे. म्हणून सावधगिरीसाठी भूतकाळाचं स्मरण जरूर करावं आणि हितासाठी भविष्यकाळाचे चिंतनही असावं. नाहीतर कर्तव्यात आपण चुकलो असं होण्याची शक्यता असते. म्हणून थोडासा सावधपणा म्हणून भूतकाळाचा विचार करता येतो. वर्तमान काळ जगण्यासाठी भूतकाळातल्या काही घटनांचा वापर करता येईल सावधपणासाठी. भविष्यकाळातील योजना करण्यासाठी भविष्यकाळाचा वापर करता येईल. पण तो कोणता? तर वर्तमान काळ योग्य पद्धतीने जगता येण्यासाठी. म्हणून विचार इथे सांगितलेला आहे की भगवंत कधीच चुकत नाहीत, कारण तो सगळं जाणत असतो. तो जाणतो सगळं म्हणून चुकत नाही. पण तो भगवंत सर्वत्र आहे, त्याचा विचार आपण केला. देश परिच्छेद नाही त्याला, काळ परिच्छेद नाही, वस्तू परिच्छेद नाही. तो सर्वत्र आहे, त्यामुळे त्याला देश परिच्छेद नाही. तो सर्व काळ आहे म्हणून काळ परिच्छेद नाही. तो सर्व ठिकाणी आहे, सर्व वस्तूत आहे म्हणून वस्तू परिच्छेद नाही. स्वामी वरदानंद भारतींचे एक फार सुंदर असं चिंतन वर्णन केलेलं आहे. ते बोलतात बघा, हे भगवंत नाही कुठं, सगळं तर सगळ्या ठिकाणी आहे, पण सगळ्या ठिकाणी असताना सुद्धा मला त्याची जाणीव होत नाही. हा मुद्दा त्यामध्ये वर्णन केलेला आहे. म्हणून स्वामी वरदानंद भारती उदाहरण देतात. ते बोलतात बघा, एक दारुडा मनुष्य आहे आणि एक सज्जन आहे, त्यांच्यातल्या संवादाचा विचार इथे केलेला आहे. साकी असा शब्द बोलण्यासाठी वापरलेला आहे. साकी पिणे दे मस्जिद में बैठकर, मला मस्जिदमध्ये पिऊ दे, दारू पिऊ दे, मद्य पिऊ दे. साकी म्हणजे एखाद्या माणसाला बोलवल्यासारखं आहे. पिणे दे मस्जिद में बैठकर, नहीं तो वह जगह बता जहां पर खुदा न हो. अरे मला दारू प्यायची आहे, मग मला मस्जिदमध्ये पिऊ दे. नंतर मस्जिदमध्ये नाही पिऊ दिलीस तर मला सांग की परमात्मा कसा आहे, कुठं आहे, तो सांग मला. म्हणजे दारुडा म्हणतो, त्यानं कबूल केलंय मात्र परमात्मा सर्वत्र आहे, व मस्जिदेमध्ये प्यायला काय बिघडलं, असा त्याचं वर्णन त्यानं केलेलं आहे. पण हा सोयीचा अर्थ आहे बरं काय. म्हणजे ज्यावेळी निर्लज्जपणा आतमध्ये मुरतो त्यावेळी असं बोलणं केलं जातं, मला मस्जिदमध्ये पिऊ दे. पण परमात्मा सगळीकडे आहे यातला दुसरा विचार बघा. हा म्हणतो मला मस्जिदमध्ये पिऊ दे, कारण तो नाही अशी तरी जागा दाखव. पण हिथं म्हटलेलं आहे हा निर्लज्जपणा आहे. पण दुसराच विचार त्यातून एक निर्माण होतो, परमात्मा सगळीकडे आहे, आता मला कुठं दारू पिणं शक्यच नाही, म्हणून मी दारू पिऊ शकत नाही, कारण तो सगळीकडेच बसलेला आहे. आणि तो एक दारुड काय म्हणतो, अरे मला मस्जिदमध्ये पिऊ दे, नाहीतर जागा दाखव की जिथं देव नाही. म्हणजे त्याला प्यायचं आहे म्हणून, आणि याला घाबरतो देव भगवंताला, म्हणतो सगळीकडे भगवंत आहे म्हणून मला दारू पिणं शक्यच नाही. ह्याचं वर्णन केलं. तो सगळीकडे आहे, सगळ्या ठिकाणी आहे. काल आपण एक बीज म्हणून वापर केलेला होता. झाडाचं बीज हे बीजच आहे. झाडात सुद्धा बीज असतं, फुलामध्येही बीज असतं, फळामध्येही बीज असतं. म्हणजे बीज म्हणजे झाड आहे. कारण झाडाचा नाश होऊ शकतो, बीजाचा नाही. कारण झाड हे, फूल हे, फळ हे उपाद्या आहे, आणि फळ फूल उपाद्या असल्यामुळं त्यांचा नाश आहे, परंतु बीजाचा नाश नाही. बीजाचा जर नाश झाला तर झाड उत्पन्न होणं बंद होऊन जाईल. म्हणून बीज कधी संपत नाही, होतंय मात्र रूपांतरित होतं. हा एक मुद्दा आपल्याला सांगता येईल की ते तत्व रूपांतरित होतं आणि त्यामुळे उपाद्या धारण करतं, बाकी काही करत नाही. एक फार सुंदर शेर आहे बरं का, की आपण म्हणतो तो गेला, तो मेला, तो नाहीसा झाला, आता दिसत नाही. पण पारमार्थिक दृष्ट्या जन्मही नाही आणि मरणही नाही. कारण आपण जर जन्म मानायला लागलो तर त्याची निर्मिती मानावी लागेल. आणि निर्मिती म्हणायला काहीतरी अगोदर अधिष्ठान असायला पाहिजे ना. बीज आहे, झाडाची निर्मिती मानूया आपण, बीजाची निर्मिती मानता येत नाही. म्हणून बीज आहे तसंच आहे, बीज कुठेही जात नाही. एक शेर असा आहे, जाते नहीं कोई दुनिया से दूर चल के, मिलते सभी यही है कपडे बदल बदल के. किती सुंदर विचार मांडलेला आहे बघा. जाते नहीं है कोई दुनिया से दूर चल के, मिलते सभी यही है कपड़े बदल बदल के, आदमी सोया जमीन पर लोग कहते मर गया.
आदमी सोया जमीन पर, लोग कहते मर गया, वो बेचारा था सफर में, आज अपने घर गया, वो बेचारा था सफर में. अरे तो प्रवासामध्ये होता, तो म्हणतात मेला, मेला नाही तर तो आपल्या घरी गेला, म्हणजे मरण नाही. मिलते सभी यही है, कपडे बदल बदल, रूपांतरित होतं सगळं तत्व. तत्वाचा नाश कधी होत नाही. ते मातीत झालं तर मातीच्या द्वारे परत उगवतं, याचाच विचार इथे सांगितलेला आहे. त्याचा नाश कधी होत नाही, म्हणून नाश नसल्यामुळं त्याला जन्म पण नाही ना. जन्म झाल्यावरच नाश होतो. म्हणून जन्म नाही, म्हणून जाणंही नाही, कारण येणंही नाही, याचं वर्णन केलेलं आहे. फक्त आम्हाला तो सर्वत्र आहे याची जाणीव होत नाही मात्र. ही गोष्ट फार महत्वाची. मग आपल्याला इथं पुढे दृष्टांत फार सुंदर सांगितलेला आहे 163 नंबरच्या ओळीमध्ये. दोराची या सापाशी, डोंबा बडिया ना गव्हाळा ऐशी, संख्या न करवे कोणाशी, तेवी भूताशी मिथ्यात्वे. ह्याची संख्या करता येत नाही. प्रत्येकाच्या मतांची अनेक मत आहेत. माणसं तितकी मत, वेगवेगळी मतं असतात, आणि त्यामुळं भगवंत सगळीकडे असतो, पण त्याची जाणीव होत नाही. तो एकच आहे, त्यामुळे त्याची जाणीव होत नाही. विनोबा भावे एक उदाहरण द्यायचे त्यांच्या प्रवचनातून. ते म्हणायचे, एखादी मुंगी एखाद्या माणसाच्या पायावर जरी बसली तरी तिला तो पाय आहे असं वाटत नाही. तर कुठल्या तरी दगडावर पदार्थावर बसलोय, एवढा जिवंत पाय असताना सुद्धा त्या जिवंत पायाची जाणीव त्या मुंगीला होत नाही. मुंगीला वारूळ काय, दगड काय आणि पाय काय, सगळं समानच आहे. त्यामुळे मुंगी जरी त्या पायावर जरी बसली असली तरी त्याला त्या जिवंत स्पर्शाचं ज्ञान होत नाही. तसं आपण सुद्धा ईश्वराला आलिंगन देऊन बसलेलो आहोत. आपण ईश्वराला पण मिठी मारलेली आहे. विनोबा भावे म्हणतात, ईश्वरानं आलिंगन दिलेलं आहे, आपण त्याला आलिंगन दिलं आहे, तरी सुद्धा आपल्याला हा संसार सगळा म्हणजे धन संपत्ती नाती एवढंच आपलं बोलणं असतं. ह्याच्या पलीकडे आपण जातच नाही. तो जिवंत स्पर्श आपल्याला जाणवतच नाही. जसं मुंगीला दगड आणि पाय दोन्ही समानच वाटतात, तसं या सामान्य अज्ञानी जीवाला सुद्धा देवानं दिलेल्या मिठीचा स्पर्शच जाणवत नाही. खळात बघायला गेलं तर तो मिठीत आहे म्हणून सुरक्षित आहे, म्हणून त्याला सतरूपानं सगळं अस्तित्व आहे, चिद्रूपता आहे, ज्ञानरूपता त्याच्याकडे आहे, कारण ईश्वर आहे म्हणून. म्हणून त्याला ईश्वर स्पर्शाचं ज्ञान नाही, हे त्याचं अज्ञान आहे. मुंगीचं उदाहरण त्यासाठी घेतलेलं आहे. म्हणून म्हणता इथं, दोरीवरल्या त्या सापाचं वर्णन करून का उपयोग आहे सांगा. धनाचं वर्णन करायचं, संसाराचं वर्णन करायचं, पोरांचं वर्णन करायचं, आपल्या संपत्तीचं वर्णन करून लोकांना जगाला सारखं बडबडत बसायचं. आणि संसार बाधित कधी होणार. संसाराला टवटवीत ठेवण्याचं काम आणि पाणी घालण्याचं काम आम्हीच करतो. हे संसाराचा वृक्ष जो आहे हा पोसण्याचं काम आम्हीच करत असतो. माऊलींची ओवी आहे ना, तो वरवरी पालवी खुडीजे आणि मुळा उदक सिंचले, आयशेनी कैसे निपजे नाश वृक्ष. वृक्षाचा नाश ह्यामुळे होईल कशानं. वरी वरी पालवी खुडीजे, खुडायचे म्हणून खोडायचे असतं. पण जर संसार वृक्षाला मुळासकट घालवायचा असेल तर त्याला पाणी घालणं बंद करायला पाहिजे. इथं वर्णन करतात की दोराची या सापाशी, नाव कसं करतात बघा, त्या दोऱ्यावर असलेल्या, रज्जूवर असलेल्या सर्पाचं वर्णन करतात. म्हणजे कसं करतात, दोरीवर भासलेला सर्प काळा आहे, डोंबा शब्द वापरतात बघा. बडिया आहे, बडिया म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावरती रंग आहेत किंवा खवले आहेत. आणि गव्हाळा आहे, गव्हाळा म्हणजे रंग आहे. म्हणजे त्याचं तसं स्वरूप आकाराचं वर्णन केलंय, त्याच्या रूपाचं वर्णन केलंय, त्याच्यावर वर्णाचं म्हणजे रंगाचं वर्णन केलेलं आहे. आता हे सगळी वर्णनं काय उपयोगाची. माऊली म्हणतात, याचं सम्यक निरूपणही कुणालाही करता येत नाही. तो असा आहे म्हणून कुणालाच सांगता येणार. साप कसा आहे, दोरीवरला साप कसा आहे, गव्हाळ रंगाचा आहे. दोरीवरला साप विषारी आहे. दोरीवरल्या सापाला इतके दात आहेत. दोरीवरल्या सापाची लांबी इतकी मीटर इतके फूट आहे.
कुणीही सांगता येणार नाही. तसं संसाराचं वर्णन कुणालाही करता येणार. आम्ही करण्याचा व्यर्थ व खटाटोप करतो, प्रयत्न करतो, पण मुळात संसार अवर्णनीय आहे. विचार केला तर सदा सत विलक्षण शब्दच वापरलेला आहे शास्त्रानं. त्याला कसं सद म्हणता येत नाही, असद म्हणता येत नाही, म्हणून गप्प बसायचं. दोन्ही मार्ग आपल्याला बोलता येत नाही, म्हणून सता असत विलक्षण. ते सतही नाही ने असतही नाही. तर दोराच्या सापाशी डोंबा बढिया ना गव्हाळा, त्याचं वर्णनच करता येत नाही, कारण तो मुळातच मिथ्या आहे ना. संसार मिथ्या आहे, किती म्हणून त्याचं वर्णन करावं. मला 4 मुलं आहेत, ती मुलं अशा अशी ह्या पदावरती नोकरी करतात, हे म्हणजे सापाचं वर्णन आहे. माझ्याकडे इतके प्लॉट आहेत, माझ्याकडे इतके फ्लॅट्स आहेत, मी फार हुशार आहे, मी अमुक पदावर आहे, मी सगळं चालवतो, सगळ्या मठाची जबाबदारी, सगळ्या संसाराची मंदिराची जबाबदारी मी चालवतो. मी नसेल तर मठ मोडेल, आश्रम उद्ध्वस्त होईल. त्या सगळ्या कल्पना संसाराचं वर्णन करणाऱ्या आहेत. अरे जागा हो, तुझी जे तू काळानं बांधलेलं गाठोडं आहेस, तुझ्यात आहेच काय मुळात. या काळाच्या तावडीतून, जबड्यातून तुला सुटावं लागेल. काळाच्या जबड्यात बसतोस आणि काळात त्या संसाराचं वर्णन करतो. संसार हाच काळ आहे आणि त्या काळाचं वर्णन तू करतोस. माऊलीने विडंबन केले. अनेक वेळा आपण त्या चिंतनात ओव्या घेतो. दरदूर साप गेळजता आहे उभा, की तू माशिया वेठाळी जीवा, तैशे प्राणिया कवना लोभा वाढविती तृष्णा. सापाच्या तोंडात बसलेला बेडूक बाहेर आपली जीभ बाहेर काढतो आणि माशी पकडण्याचा प्रयत्न करतो. जगण्याची ही अभिलाषा जी आहे किंवा आसक्ती ज्याला आपण म्हणतो, ही तृष्णा कुठल्याही जीवाला शांत होऊ देत नाही. आपण काळाच्या जबड्यात बेडकासारखे बसलेलो आहोत. साप नावाचा काळ मला आता गिळणार आहे आणि त्याच्या जबड्यात मी आहे, बाहेर पण नाही. बाहेर असल्यावर गप्पा माराव्या कुणाच्यात. मी खूप दूर आहे आणि साप कुठेतरी दूर आहे, म्हणून म्हणावं मोठ्या मोठ्या गप्पा माराव्यात. मी हे केलं, मी ते केलं, मी हे करणार, मी ते करणार. काय पुढं आहे ते मला माहित नाही. भगवंत जाणतात फक्त तुझा भविष्यकाळ, भगवंत तुझा भूतकाळही जाणतात आणि विद्यमान असलेल्या वर्तमान काळाचाही त्यांना तुझ्याबद्दलची माहिती आहे. ही गोष्ट लक्षात ठेव. तू जरी थापा मारत असेल भूतकाळातल्या, तर देव तिथं साक्षी भावानं उभा असतो. तू भविष्यकाळातल्या गप्पा मारत असेल तर देव म्हणतो ह्याचं उद्या जाणार आहे आणि हा 10 वर्षापूर्वीची माहिती सांगायला आहे. मी काळानं बंदिस्त झालेला एक जीव आहे. याची जाणीव ज्यावेळी व्हायला लागेल त्यावेळी या काळाच्या जबड्यातून सुटण्याचा म्हणजे भगवंताला भेटण्याचा प्रयत्न करेल. भगवंत कुठं भेटतो? काळाच्या पलीकडे भेटतो. आपण काळातच आपण आहोत आणि काळात राहून जो काळाचा स्वामी आहे तो कसा भेटेल सांग. त्याला काळाचा स्पर्श सुद्धा होत नाही, त्याला देशाचा स्पर्श होत नाही, त्याला वस्तूचा स्पर्श होत नाही. आणि मी तर वस्तू सोडायला तयार नाही, मी तर काळ सोडायला, कॅलेंडर सोडायला तयार नाही. आणि तिसरी गोष्ट, मी माझं ठिकाण सोडायला तयार नाही. ठिकाण म्हणजे मी संसाराच्या आसक्ती ही ठिकाण आहे. मी राहतोय कुठं माहिती आहे का? घरात राहत नाही, संसाराच्या आसक्तीत राहतो. आपल्याला लक्षातच येत नाही. आपण शरीरात राहत नाही, तर काळाच्या जबड्यात राहतो. किती सुंदर वर्णन केलेलं आहे बघा. आपण कुठल्याही वस्तूमध्ये राहत नाही व कुठल्या तरी वस्तूच्या बाहेर राहत नाही, तर ती माझी वस्तू आहे म्हणून त्या वस्तूतच राहतो. मी वस्तूत आहे, मी ठिकाणात आहे आणि मी काळात आहे. तर देश परिच्छिन्न, काळ परिच्छिन्न असणारी जी वस्तू आहे, जी आत्मा ज्याला म्हणतात, भगवंत म्हणतात, तो मला काळाच्या पलीकडे गेल्याशिवाय, वस्तूच्या पलीकडे गेल्याशिवाय, संसाराच्या आसक्तीतून बाहेर पडल्याशिवाय मला भेटेल का? नाही भेटणार. कितीही दोराचं सापाचं वर्णन करा, साप नाहीच. कितीही मुलाबाळांची गोडवे गा, तर ती नाहीतच.
ती सांगण्यापूर्वी नाती नुसती सांगण्यापुरती असतात. सांगण्याच्या पलीकडे त्याचं काय नाही, म्हणण्यापुरतं एका जन्मापुरती असतात. मागच्या जन्मात ही माझी नव्हती, पुढील जन्मात असला माझा तर ती माझी नसणार आहेत. जर नसणारच आहेत आणि नव्हती तर आता असतात. या असण्याला कशाला वर्णन मी करावं? जेव्हा दोरीवरला साप पूर्वी नव्हता, आता सुद्धा नाही, मग आता दिसत असेल कदाचित, ही माझी प्रतीती भ्रममूलक आहे. आता जो साप मला दिसतो म्हणजे संसाराचा अनुभव येतो, हा ही भ्रममूलक आहे. कारण कालही साप त्या दोरीवर नव्हता आणि मी जेव्हा बॅटरीचा प्रकाश त्या दोरीवर पाडतो तेव्हा सुद्धा तो नसणार आहे. म्हणजे तो ज्ञान निवृत्ती आहे. संसार कसा आहे? ज्ञान निवृत्ती आहे. ज्ञानानं तो संपतो म्हणून त्याचं अस्तित्व नाही आहे. मग एकच अस्तित्व आहे. ह्या अस्तित्वाला अस्तित्व देणारा जो आहे तोच मुख्य आहे. त्याला अधिष्ठान तत्व म्हटलेलं आहे. इथं वर्णन करतात की सर्प मिथ्या असतो, त्याप्रमाणे हे सर्व प्राणी जे आहेत ते भूत भविष्य वर्तमान काळात कोणत्या स्वरूपात असतात हे सांगता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही. आणि प्राण्याला मिथ्यात्व आहे. सगळं भूत मात्र मिथ्या आहे. म्हणजे सगळा संसारच मिथ्या आहे. काळ तो काळा आहे, गोरा आहे, म्हणजे पोरं माझी अशी आहेत, पोरं माझी तशी आहेत, घर माझं मोठं आहे, त्याला 4 खोल्या आहेत, असं. साप काळा आहे, साप लांब आहे, दोरीवरला साप, साप खरा नाहीच. दोरीवरल्या सापाचा अनुभव सांगतोय हा काळा आहे, तो लांब आहे, पट्ट्या पट्ट्याचा आहे, विषारी आहे, त्याचे दात तीक्ष्ण आहेत. बघितलंस तू? नाही, मला प्रतीतीला आला तसा, वाटला तसा. अरे वाटला म्हणजे पुढे जाऊन बघ ना, शास्त्रांना विचार, संतांना विचार, म्हणजे ते सांगतील. तो तुला दिसतो ही तुझी कल्पना आहे, तो नाहीच. मग काळा कसा असेल, लांब कसा असेल, विषारी कसा असेल, त्याच्यावर पट्टे कुठले असतील? मुळात सापच नाही, मुळात संसार झालाच नाही. आणि झाला नसताना त्याचं वर्णन काय करतोस? वर्णन करताच येत नाही. भगवंत भूत भविष्य वर्तमान जाणतात आणि त्यामुळं या मिथ्या अशा वस्तूमध्ये, त्या कल्पनेमध्ये जीवानं सुद्धा स्वतःला अडकून घेऊ नये. या मिथ्या वस्तूची कल्पना आणि वर्णन काय उपयोगाचं आहे सांगा? किती वर्णन केलं, चांगले असले तरी वर्णनच आणि वाईट असले तरी वर्णनच. माझी सून वाईट स्वभावाची आहे, ती मला त्रास देते, हे वर्णनच आहे ना त्याचं, दुःखदायक वर्णन. आणि दुसरे, माझा मुलगा माझी खूप सेवा करतो, ही सुखदायक वर्णनच आहे ना त्याचं. साप सुंदर दिसतो, हे एक वर्णनच आहे. आणि साप विषारी आहे, हेही पण त्याचं वर्णनच आहे. ह्या वर्णनाला माझ्या दृष्टीचा दोष आहे हा. जेव्हा दृष्टी दोष जाईल तेव्हा मी यातून ईश्वरवादातून ब्रह्मवादामध्ये प्रवेश करेन. दृष्टी सृष्टीवाद, सृष्टी दृष्टीवाद ह्या वादातून हळूहळू प्रवास करत ईश्वरवादातून सर्व ब्रह्मवादामध्ये आपल्याला जावं लागेल. त्यामुळे संसाराचं वर्णन करून सुद्धा काही उपयोग नसतो. नाशवंताचं वर्णन कशाला करायचं? त्यामुळे दोरीवरले सर्प पाहणारे जे असतात ना, वेगवेगळे वर्णन करतात. कुणाला चांगला दिसतोय, कुणाला वाईट दिसतोय, कुणाची मतं बरोबर आहेत सांगा बघू. फक्त एकच सत्य गोष्ट आहे, त्याच्याबद्दल सगळ्यांचं मत एकच आहे. कारण एकाबद्दल जे बोललं जातं तेच खरं असतं. इतर वेगवेगळ्या मतांना अर्थ काय राहतो? कोण म्हणतोय ह्या आहे, कोण म्हणतोय ते आहे. मुलांना शाळेमध्ये प्रश्न विचारला की 2 अधिक 3 बरोबर 5. आता काहींनी उत्तर काढली, 2 अधिक 3 म्हणजे 3. कोण म्हणतोय 10, कोण म्हणतोय 15, कोण म्हणतोय, किती उत्तर झाली बघा, खोटी उत्तर. खोटी उत्तरं अनेक असतात, खरं उत्तर कुठलं आहे सांगा? 5. 2 अधिक 3 बरोबर 5, हे एकच उत्तर खरं आहे. जसं एक देवच खरा आहे. बाकी संसारातलं ते माणसं 50 वर्णन करतात, किंवा असा आहे, तो तसा आहे, ते अमुक तसा आहे. प्रत्येकाला वेगवेगळं दिसतं. आणि मी ज्या माणसाला दोषी ठरवतो त्याच माणसाला दुसरे जण चांगले म्हणत असतील. मग दोघांची मतं बरोबर आहेत का? नाही. तो चांगला म्हणणाराही कुठेतरी चुकत असेल आणि जो दोषी समजतो तोही चुकत असेल. ही दोघांची मतं चुकीची आहे. भगवंताबद्दल मात्र चुकीचं मत मांडता येत नाही, कारण तो एकच आहे.
आणि एक असल्यामुळं एक असतं ते सत्य असतं. जसं मगाशी उत्तर आपण बघितलं, जे उत्तर मुलांचं उत्तर जे एकच आहे ते सत्य असणार. अनेक उत्तरं जर असतील तर ती मिथ्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोरीवरल्या सर्पाचं वर्णन वेगवेगळे करणारे लोक आहेत. निश्चित वर्णन त्याचं करता येत नाही, कारण तो खरा नाही. खरं फक्त काय आहे? एक विठ्ठलची खरा येर वावुगा पसारा. वावगा पसारा या शब्दामध्ये तुकोबा बोलतात की सगळं वावगं जेवढं आहे, जेवढं अन्य आहे भगवंता खेरीज, ते अनेकत्वानं नटलेलं आहे. पण त्या अनेकत्वाच्या खाली एक तत्व दडलेलं आहे की त्याच्या अधिष्ठानावरती हे अनेकत्व भासमान होतं. हा मुद्दा त्यातला आहे. आरसा सुद्धा प्रकाश देतो. कधी देतो सांगा? जर त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडल्यानंतर तो भासमान होतो. का त्याचं मूळचं ते आहे? नाही. सगळे चंद्र, सूर्य, तारे आणि वेगवेगळे ग्रह सुद्धा अवकाशामध्ये आपल्याला प्रकाशमान दिसतात. चंद्र सुद्धा प्रकाशमान दिसतो, पण चंद्राकडे स्वतःचा प्रकाश आहे का? तसं सगळे संसारातले भूत मात्र हालचाल करतात, पण त्या हालचाल करण्यापाठीमागचं मूळ प्रकाश जो आहे तो भगवंताचा आहे. त्यामुळे कितीही अनेकत्वाचा नाना किंचित शब्द वापरलाय ना, की किती काय आलं तर नानत्वा नानातत्व त्यामध्ये नाही आहे. म्हणून तिन्ही काळात भासणारी भूत ही भ्रमाने भासतात, ती प्रतिती मात्र सत्तावान आहेत. वेदांताचं वाक्य आहे बघा, प्रतिती मात्र सत्तावान. जोपर्यंत दिसतात तोपर्यंत असतात, जोपर्यंत दिसत नाही, ज्यावेळी दिसत नाही त्यावेळी ते नसतात. झोपेमध्ये मला प्रपंच नसतो, सगळ्यांचा अनुभव आहे. झोपेमध्ये मला प्रपंचाचा अनुभव येत नाही. ज्याचा अनुभव एका काळातच येतो, दुसऱ्या काळात येत नाही, ते खोटं असतं, मिथ्या असतं. मला जागृतीमध्ये संसाराचा अनुभव येतो, ठीक आहे, खरं आहे म्हणूया, पण तो झोपेमध्ये सुद्धा यायला हवा होता, होत नाही. याचा अर्थ ते खरं नाही. म्हणून मला दिसणारा माझा मुलगा, माझी मुलगी, हा माझा मुलगा आहे, हा सुद्धा प्रतीती आहे. मग प्रतीती जेवढा वेळ येते तेवढ्यापर्यंत सत्ता असते, म्हणून त्याला प्रतीती मात्र सत्तावान म्हणतात. जोपर्यंत प्रतीती येते, दिसतं, तोपर्यंत प्रतीती येते. पण ज्यावेळी तो मुलगा माझा कुठेतरी अमेरिकेमध्ये राहतो, तर त्यावेळी तो नसतो माझ्यासाठी. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. म्हणजे त्याला वस्तू परिच्छेद आहे, त्याला काल परिच्छेद आहे. माझा मुलगा हितं नाही, तो कुठंतरी बाहेर आहे. म्हणजे हितं नाही याचा अर्थ त्याला काल, त्याला देश परिच्छेद आहे. तो थोडा वेळच दिसतो म्हणून त्याला काळाचा परिच्छेद आहे. सगळ्याला देश काळ वस्तूची मर्यादा आहे. भगवंत भूत भविष्य वर्तमान देश काळ वस्तू यांच्या पलीकडे आहे, आणि म्हणूनच तो जग चालवू शकतो. जग चालवता येतं केव्हा? एखादी गोष्ट चालवता येते केव्हा? त्या वस्तूपेक्षा आपण बाजूला असू तेव्हा. आपण त्यामध्ये मिक्स झालो तर आपल्याला चालवायची ताकद राहत नाही. फार सुंदर सापाचं वर्णन करण्यासाठी, साप डोंबा म्हणा, बडिया म्हणा, गव्हाळा म्हणा. बडिया म्हणजे कवड्या आहेत, त्याच्यावर कवड्या आहेत, खवले आहेत, खवले. आणि डोंबा म्हणजे काळा खुट्ट नाग आहे. आणि गव्हाळा म्हणजे अरे ओ गव्हाळ रंगाचा आहे तो, त्याचा वर्ण गव्हाळ आहे. म्हणजे साधारण कसा आहे? पांढरा दिसतो, पिवळसर दिसतो. अशी वर्णनं किती केली तर वेगवेगळ्या माणसांची प्रतीती वेगवेगळी असते. वेदांतात प्रसिद्ध दृष्टांत देतात ना, हत्तीला पाहणारे आंधळे. जर डोळस असता तर एकच वेळा अनुभव सांगितला असता की हत्ती असा आहे. प्रत्येक जण काय सांगतो? ज्यानं पायाला धरलं तो म्हणतोय खांबासारखा हत्ती आहे. ज्यानं कानाला चापसलं तो म्हणतोय सुपासारखा आहे. प्रत्येकाची मत भिन्न भिन्न, कारण सर्वांगानं त्याला कुणीच पाहिला नव्हता. देवाला जर सर्वांगानं जर पाहिला तर त्याला एकच वर्ण, तर तो एकमेव अद्वितीय एवढंच वर्णन पुरेस आहे त्याचं.
ह्याच्यापेक्षा जास्त वर्णन करावं लागत नाही. मात्र जर आंधळा असूनही अज्ञानाचा अंधकार असेल, डोळसपणा पाहिजे. मगाशी मागच्या ओळीमध्ये माऊलींनी झाले आहे ते आंधळे, आंधळे झालेत म्हणूनच योग्य ते मत मांडू शकत नाहीत. देव कळत नाही योग पडल्यामुळं. म्हणून माऊलींनी ओळी टाकलेली आहे, दोराची या सापाशी काय डोंबा बडिया ना गव्हाळायशी, संख्या न करवे कोणाशी, देवी भूताशी मिथ्यत्वे ऐसा मी पांडू सुता. आता त्या दृष्टांताचा सिद्धांत सांगितलाय, तसा मी आहे, माझा मी एकटा आहे, अनुष्युत सदा असता. या संसाराचा भूता तो आन बोले. अर्जुनासा मी सर्व काळ सर्वात व्याप्त असताना या भूताना जो संसार आहे तो वेगळ्या व्यवहारिक शब्दाने शुद्ध होतो. व्यवहारिक शब्द वापरावे लागतात. पारमार्थिक शब्दाने माझी एकाची सिद्धी होते आणि व्यवहारिक शब्दाने अनेक जीव आणि संसाराची सिद्धी होते. फक्त पारमार्थिक शब्दच वापरून माझी सिद्धी करता येते. म्हणजे तो कसा आहे, एकमेव अद्वितीय अज असणारं तत्व, अमृत तत्व आहे. त्याची एवढी सिद्धी होते. संसाराची सिद्धी करता येत नाही. सिद्धी करता येत नाही म्हणजे संसार आहे असं कोणत्याच प्रमाणानं पटवून देता येत नाही. म्हणून त्याला प्रतिती मात्र सत्तावान, सतासत विलक्षण असे शब्द वापरलेले आहेत. मायेचं वर्णन जसं केलं जातं तसं संसाराचं वर्णन होतं, अन्य काही नाही. त्यामुळे संसार आणि माया दोन नाहीत. संसार हीच माया आहे. त्यामुळं संसारातून सुटणं यापेक्षा संसाराला मिथ्या समजणं हीच गोष्ट फार महत्वाची आहे. माऊली म्हणतात, मी भगवंत सर्व काळ सर्वात व्याप्त आहे, पण भूतांचा मात्र प्राणीमात्राचा संसार वेगवेगळ्या व्यवहारिक शब्दाने सिद्ध करावा लागतो. पारमार्थिक दृष्ट्या जर विचार केला तर एका भगवंताची सिद्धी करता येते, प्रूव्ह करता येतं. सिद्धी म्हणजे प्रूव्ह करणं. प्रूव्ह करताच येत नाही. संसार माझी बायको आहे ती सिद्धच करता येत नाही. कशी करता येत नाही? कारण ती कुणाची तरी आई आहे, म्हणजे तिला नावाने आई पण आहे. मी जिला बायको म्हणतो त्याला दुसरा एक मनुष्य आई म्हणतो. तिसरा एखादा जीव आहे तो तिला आजी म्हणतो. कशी सिद्धी होईल सांगा बघू? मी बायको, माझी बायको आहे ही सिद्ध करता आलं काही सांगा नाही. तशी संसाराची सिद्धी करता येत नाही, त्याला प्रूव्ह करता येत नाही. पण भगवंत मात्र सर्वत्र आणि सर्वामध्ये एकच तत्व व्यापलेलं आहे. विविधता जी असते ती फक्त संसारात असते. त्यामुळं भगवंताचा एकच काळ आहे, वर्तमान काळ, एकच रूप आहे. आणि त्याच्याबरोबर तिन्ही काळ जे आहेत ते त्याच्या दृष्टीनं काय विविधता आहे जी कॅलेंडर आमच्यासाठी आहे. म्हणून भगवंत राहतात हृदयामध्ये, तो हृदयातलंच ठिकाण त्यांचं आहे. सर्वांचे हृदय देशी मी बुद्धी स्फुरे अहर्निशी असं म्हणतात. जी वस्तुगा मी सतत सतत माझा अनुभव तुम्हाला येतो, असा संसाराचा अनुभव सतत येत नाही. मी नाही असं ज्यावेळी वाटेल त्यावेळी देव नाही असं म्हणावं. मला कधी वाटतंय काय सांगा मी नाही? माझा मुलगा नाही, माझी बायको बाहेर गावी गेलेली आहे म्हणजे नाही. कसं सांगता येते बघा, हे नाही ते नाही. मी नाही असं कधी वाटतं? जागृतीमध्ये सुद्धा मी आहे आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा मी आहे. म्हणजे दोन्ही काळामध्ये मी आहे. पण जागृतीच्या काळात सुषुप्ती नसते, सुषुप्तीच्या काळात जागृतीनी स्वप्न नसतं. त्यांचं असणं आणि नसणं आहे, भगवंताचं असणंच आहे. मी आहे, मी आहे, मी आहे असं सारखं आपण म्हणत असतो. काही झालं तर मी आहे म्हणतो. म्हणून भगवंत हे त्रिकालदर्शी आहे. त्यांना भूत वर्तमान भविष्य त्याला सर्वज्ञ म्हणतात. सर्वज्ञ, सर्व विभू, सर्व शक्तिमान अशा त्याला उपाध्या जीव लावतो. उपाध्या म्हणजे साधकानं प्रेमानं लावलेल्या आहेत. म्हणून भविष्यातील भूतकाळातील घटनांचं त्याला ज्ञान असतं. म्हणूनच ते एकामेकाला त्याला उपदेश बरोबर करतात. संत पण त्रिकाला बाधित असतात किंवा काळातीत असतात.
म्हणून ते सांगताना सुद्धा तू असं कर, कारण त्यांनी आमच्या भविष्या गोष्टीचा वेध घेतलेला असतो. म्हणून ते म्हणतात भूतकाळात मी कसा वागलो हे त्यांना माहीत असतं संतांना, म्हणून ते म्हणतात तू आता असं वाग. याचा अर्थ पूर्वी असा वागला होतास तर तू आता असं वाग म्हणून सांगत असतात. म्हणजे भूतकाळ भविष्य काळाचं त्याला ज्ञान असतं. दुर्योधनाचे उदाहरण महाभारतामधलं दिलं गेलेलं आहे की त्याला म्हणतात हे सुचवतात, कोणतरी सुचवते काय म्हणतात की तुझं देह वज्रासारखा कठीण कर, नाहीतर तू भीमाच्या गदे पुढं हतबल होशील, पराभूत होशील. तुझं शरीर काय केलं पाहिजे, वज्रासारखं कठीण झालं पाहिजे. मग वज्रासारखं कठीण व्हायचं असेल तर विदुर त्याला मार्गदर्शन करतात. विदुर म्हणतात तुझ्याकडे सोपा मार्ग आहे. तुझ्या आईनं जन्मभर डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे. मग पट्टी बांधलेली असेल, तिला जर डोळं उघडून तुला जर पहिल्यांदा पाहिला तर तुझं शरीर वज्रासारखं होईल, तुला कोणीही मारू शकणार नाही. इतकं वज्रासारखं कठीण शरीर होईल. दुर्योधन म्हणते सोपं आहे, माझ्या घरातच हा उपाय आहे. हा उपाय आहे, पण जाता जाता रस्त्याला कोण भेटतं? युधिष्ठिराने सांगितलंय उपाय. तुला जर मरायचं नसेल तर तू गांधारी समोर जा, तिला डोळे उघडायला सांगून तुझ्या आईच्या समोर. युधिष्ठिर सुद्धा फार विचारवंत आणि कसे होते, निरपेक्ष होते. ते शत्रू मानत नव्हते दुर्योधनाला, म्हणूनच त्यांनी उपाय सांगितला. तुला जर मरायचं नसेल भीमाच्या गदेनं तर तुझं शरीर वज्रासारखं कठीण कर. तिथं गेल्यानंतर रस्त्यातच भगवान श्रीकृष्ण भेटले. त्यांना माहिती आहे त्याचा भूतकाळ काय आहे, हा निघालाय कुठं आणि हा काय करणार आहे पुढे जाऊन, हे सगळं माहिती आहे त्यांना. भगवंत भूत भविष्य वर्तमान काळ जाणतात. त्यामुळे हा निघालाय म्हणजे आता वज्रासारखा कठीण जर झाला तर याला संपूर्ण अवघडून बसेल. भीमाच्या गदेला गदा हतबल होईल त्याची. म्हणून म्हणतात अरे तू काय करायला निघाला, तर असंच करायला निघाला, चांगली गोष्ट आहे म्हणणे. अरे पण तू जरी गेलास, तुझी आई जरी असली तरी ती स्त्री आहे, लज्जा रक्षणासाठी किमान तुझ्या मांड्या तरी झाक ना. तो म्हणतो बरोबर आहे, भगवंत सांगतात बरोबर आहे. आणि म्हणतो तो काय करतो, लज्जा रक्षणासाठी आपल्या कंबरेभोवती वस्त्र गुंडाळतो आणि आई पुढे जातो, गांधारी पुढे. गांधारी डोळे उघडते आणि उघडल्याबरोबर त्याचं शरीर वज्रासारखं होतं. पण गांधारी म्हणते अरे कमरेला वस्त्र कशाला गुंडाळस तू, तुला भगवान श्रीकृष्ण भेटले का रस्त्याला? आणि म्हणले होय. त्यांनी झाला म्हणले तुझा घात झाला, तुझं सगळं शरीर वज्रासारखं आहे, फक्त तुझ्या मांड्या वज्रासारख्या नाही. आणि मांडीवरच प्रहार करून भीमानं दुर्योधनाला संपवलं. कुणाला माहित होतं हे पुढे युद्ध होणार आहे, द्वंद्व युद्ध, गदा युद्ध. आणि त्या गदा युद्धामध्ये दुर्योधनाला संपवण्याचं काम भीम करणार आहे. त्याची पुढची स्थिती भगवंत जाणत होते. त्यांना भूत भविष्य वर्तमान काळ कळतो. म्हणूनच त्याला भगवंतानं काय केलं, त्याला जमलं नसतं, मारायला जमलं नसतं दुर्योधनाला. म्हणून तसंच आहे, कर्णाकडून सुद्धा वचन घेतलं भगवंताने. फक्त भगवंतांनाच माहिती आहे कर्ण हा 6वा पांडव आहे, 5 भावांचा थोरला भाऊ आहे, हे फक्त भगवान श्रीकृष्णाला माहित होतं. म्हणून त्यांनी वचन घेतलं तू अर्जुनाला, म्हणजे ते म्हणजे अर्जुनालाच असं नाही, तुमचा एक पांडव शिल्लक राहील. कोण? एक तर कर्ण, एक तर अर्जुन. मग एक तरी शिल्लक राहील असं वचन घेतलं. याचा अर्थ असा आहे भगवंतांना भूत भविष्य माहित आहे. आमचंच अंतःकरण जे आहे ते दूषित आहे, कारण जीव राग द्वेषानं युक्त असतो. ईश्वराची माया ही शुद्ध उपाधी आहे, ईश्वराला पण उपाधी आहे पण शुद्ध आहे. पण जीवाची अंतःकरण ही उपाधी आहे. भगवंताची माया ही उपाधी आहे आणि जीवाची अंतःकरण ही उपाधी आहे. म्हणून अंतःकरण मर्यादित असतं, म्हणून जीव अल्पज्ञ आहे. आणि माया ही व्यापक आहे, म्हणून भगवंत सर्वज्ञ आहे. आणि म्हणूनच त्याचा अनुभव आपल्या जीवाला येत नाही, कारण आपण देश काल वस्तूनं मर्यादित झालेलं जीवाचं अंतःकरण आहे. जीवानं जर अंतःकरणाला बाधित केलं तर तो सुद्धा मी ब्रह्म आहे याची त्याला जाणीव होईल. असं माऊली बोलतात, ऐसा मी पंडुसता अनुश्युत सदा असता, या संसारा जो होता तो आने बोले. ह्या सगळ्या जीवाला नुसता संसारच दिसतो म्हणून मी दिसत नाही. मी जर दिसलो तर संसार दिसणार नाही.
भगवंताचा अनुभव आला तर संसाराचा आणि नात्या गोत्यांचा आणि घटनांचा आणि भूत भविष्याचा अनुभव येणार नाही. परंतु संसारच पाहायची सवय जीवाला झाल्यामुळं त्याला भगवंताचं दर्शन होत नाही. हे सांगण्याचा मुद्दा म्हणजे माऊलींनी वर्णन केलेला आहे. आपण थांबतोय. त्यातली एकच ओवी राहिलेली आहे, पण पुढच्या चिंतनामध्ये आपण बघू. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.